फुलकळस येथील 33 केव्ही उपकेंद्रातून 12-12 तास भारनियमन होत असल्यानं 33 केव्ही उपकेंद्राअंतर्गत असलेल्या फुलकळस, माखणी, खंडाळा, माहेर, बलसा, सिरकळस अशा 20 ते 22 गावांना भारनियमनाचा फटका बसतोय। पूर्णा तालुक्यातील जायकवाडी वसाहत परिसर, जिल्हा परिषद शाळा परिसर आणि आंबेडकर नगर या परिसरातील डीपीवर फ्यूजच्या जागी तार अडकून काम भागवतात आणि तांत्रिक अडचणीच्या नावाखाली 5 ते 10 मिनिटाला विजेचा लपंडाव होतोय। 12-12 तास भारनियमनासह वेळोवेळी लपंडाव होत असलेल्या विजेमुळे बँका, छोटे मोठे व्यवसाय, शैक्षणिक संस्था, दळणवळणासह व्यापाऱ्यांचे व्यवसाय ठप्प होत आहेत। यंत्रचालक NG मंडाळे यांच्या आणि लाईटमन SV माळनर यांच्या माहितीनुसार उपविभागीय कार्यकारी अभियंता पूर्णा यांच्याकडून फ्यूज आणि कनेक्टर अशा वस्तू दिल्या जात नसल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे ग्रामस्थांसह 20 ते 22 गावातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतोय। 33 केव्ही उपकेंद्रात फोन केल्यानंतर लाईटमन दुसरीकडे गेल्याचं सांगितलं जातं। कधी कधी लाईटमनचा मोबाईलही व्यस्त असतो तर कधी बंद। या विजेच्या लपंडावामुळे ताडकळसच्या जनतेसह 33 केव्ही उपकेंद्रांतर्गत असलेल्या 20 ते 22 गावातील जनता हैराण झाली आहे। याकडे उपविभागीय कार्यकारी अभियंता यांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थ करतायत। वाऱ्यावर कुठे लाईनवर फाटा वगैरे लागला त्यामुळे ट्रिपिंग चालू आहे जास्त। लाईनमॅन किती आपल्या ताडकळसमध्ये? 2च आहेत आणि त्याच्यात एक दोघांची पण बदली झालेली आहे। बदल झालेले आहेत म्हणजे ताडकळसला आतापर्यंत लाईनमॅन दिलाच नाही? एकच होता ते पण त्यांची बदली झालेली आहे। काय नाव लाईनमॅनचं? माळणार। बरं, तुम्हाला बऱ्याच वेळेस फोन केल्यानंतर तुम्ही लाईनमॅनला फोन करा असं सांगता, त्यावेळेस लाईनमॅनचा देखील आम्हाला फोन स्विच ऑफ दाखवतो। काय करावं साहेब, लाईन स्टाफच कमी असल्यामुळे एकटंच आहे ते। आणि बऱ्याच वेळेस असं झालं की तुम्हाला फोन केल्याच्या नंतर की मॅनेजर आपलं लाईनमॅन म्हणतात की आम्हाला दुसऱ्या डीपीवर आहे किंवा मी कोणता फॉल्ट काढतो, असे बरेच तुमचे प्रकार असतात की गाव 20 आहे त्यातल्या त्यात लाईन स्टाफ 2च आहेत, माणसं सुद्धा कमी आहेत ना। सर, आणखीन बऱ्याच डिप्यावर फ्यूज नाही आहेत ताडकळसमध्ये। जिल्हा परिषदच्या सर्कलमध्ये, जिल्हा परिषदच्या परिसरात नाही, त्यानंतर बाळेराजनगरच्या परिसरात नाही, त्यानंतर भीमनगरच्या परिसरात नाही। साहेब लाईनमॅन सांगून जेशी संपर्क साधून त्यांनी जोडतो। 14 गाव आहेत, एका डीपीवर जर गेलं तर मला 10-12 जणांचे फोन येतात। ते प्रॉब्लेम झाल्याशिवाय मला दुसऱ्या कामाला जाता येत नाही। म्हणजे इथं पुन्हा असे बरेच प्रॉब्लेम आहेत की इथं किटकॅट नाही, केबल नाही, मेंटेनन्सला माणसं दिलं नाही, काय नाही, आणि एवढ्या परिसरात मी एकलाच आहे। तुम्ही ताडकळस म्हणून एकच लाईनमॅन आहात? हो, एकच आहे। 17 डेला कोण आहे, नाईटला कोण आहे? मीच थांबतो। तुम्हीच थांबता? मी थांबतो। बरं, तुम्हाला गावातून फॉल्ट झाला रात्री किती वेळेस फोन येतो कोणाकोणाचा? बरेच वेळेस येतो। बऱ्याच वेळेस येतो, त्यावेळेस तुम्ही जाता की नाही? जातो साहेब। जाता। हां बरं, आपल्या ताडकळसमध्ये जिल्हा परिषदच्या शाळेच्या परिसरात, हां बाळेराजनगर परिसरात हां. आणि आंबेडकर नगर परिसरात हां. अशा ठिकाणी ज्या डिफी आहेत त्याच्यावर फ्यूज नाही आहे, त्याच्यामधले ड्यू जातात, त्यामुळे कधी कधी त्याच्यावर स्पार्क पण होतो आणि कधी कधी तर नागरिकांना अंधाराचा पण सामना करावा लागतो। हो, तसं तर पाहिलं तर ह्या परिसरात जेवढे गाव आहेत एका डीपीला किटकॅट नाही सर, आणि केबल डायरेक्ट जोडायला लागते। म्हणजे तुम्हाला वरून दिल्या जात नाही का इथून तुम्हाला मिळत नाही? MSCB ताडकळसच्या पूर्ण दिला जातो, पूर्ण दिल्या जात नाही। पूर्ण। प्रतिनिधी दीपक कानडे, NTV न्यूज मराठी, पूर्णा।